नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची माहिती घेणार आहोत. आकृतीमध्ये तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं सांकेतिक चिन्ह दिसत आहे आणि या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर का म्हणतात ते पहिल्यांदा आपण पाहूया. हा ॲम्प्लिफायर आहे, परंतु हा ॲम्प्लिफायर गणितीय क्रिया करतो म्हणून याला काय म्हटलं आहे, ऑपरेशन ॲम्प्लिफायर. गणितीय क्रिया म्हणजे काय? तो इनपुट सिग्नल इन्व्हर्ट करतो, त्याचं प्रवर्धन तर करतोच, नंतर बेरीज करतो, वजाबाकी करतो, दोन इनपुट सिग्नलमधील फरकाचं प्रवर्धन करतो, इंटिग्रेशन डेरिव्हेशन या इत्यादी ज्या मॅथमॅटिकल क्रिया आहेत त्या क्रिया तो करतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हटलेलं आहे. याला या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचं हे सांकेतिक चिन्ह आहे आणि या सांकेतिक चिन्हामध्ये त्याला दोन इनपुट दिसत आहेत, एक इन्व्हर्टिंग आणि एक नॉन इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग टोक हे वजा या सांकेतिक चिन्हाने दाखवलेलं आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग टोक हे अधिक या सांकेतिक चिन्हाने दाखवलं आहे. याला आउटपुट 1 आहे आणि याला कार्य करण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बायसिंग व्होल्टेज आपल्याला द्यावं लागतं. याला दोन इनपुट आहेत. हा दोन इनपुट सिग्नलचं फरकाचे प्रवर्धन करून आउटपुटला देतो, म्हणजे हा डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे. म्हणजे दोन इनपुट सिग्नलचा फरक प्रवर्धित करून आउटपुटला आपल्याला देतो, म्हणून आपण त्याला काय म्हणूया, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे. आता याच्यामध्ये इन्व्हर्टिंग टोक आहे. याला इन्व्हर्टिंग टोक असं का म्हणतात, तर इन्व्हर्टिंग टोकाला आपण जर का पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं तर आउटपुटला निगेटिव्ह व्होल्टेज मिळतं, म्हणजे ते इन्व्हर्ट करून मिळतं. निगेटिव्ह व्होल्टेज दिलं तर आउटपुटला पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळतं आहे. जर का आपण साईन वेव्ह दिली किंवा सिग्नल दिले त्याला आपण, तर आपण ते सिग्नल प्रवर्धित करून मिळतात, परंतु त्याचा फेज डिफरन्स हा 180 अंशाचा असतो. म्हणजे पॉझिटिव्ह दिलं तर निगेटिव्ह मिळतं आहे, निगेटिव्ह दिलं तर पॉझिटिव्ह मिळतं आहे, आणि त्याचा फेज डिफरन्स किती आहे, 180 अंशाचा फेज डिफरन्स आहे. म्हणून याला काय म्हटलं आहे, इन्व्हर्टिंग टोक म्हटलेलं आहे. आणि ते इन्व्हर्टिंग टोक वजा या चिन्हाने दाखवलेलं आहे, सांकेतिक चिन्हाने दर्शवतात. दुसरं टोक आहे नॉन इन्व्हर्टिंग टोक. नॉन इन्व्हर्टिंग टोकाला सांकेतिक चिन्ह अधिक चिन्हाचा वापर केलेला आहे. अधिक चिन्हाच्या सहाय्याने ते नॉन इन्व्हर्टिंग टोक दाखवलं जातं. याला नॉन इन्व्हर्टिंग टोक का म्हणतात, तर आपण जर काही इनपुट सिग्नल त्याला दिले तर ते इन फेजमध्ये आपल्याला आउटपुट मिळतात. म्हणजे साईन वेव्ह दिले तर त्याचा फेज डिफरन्स दोन्हीमधला प्रवर्धित करून जे मिळणारे सिग्नल आहेत त्या दोन्हींचा फेज डिफरन्स हा काय असतो, 0 असतो. म्हणजे पॉझिटिव्ह जर का आपण DC व्होल्टेज दिलं तर आउटपुटला पॉझिटिव्ह व्होल्टेज DC मिळतं, परंतु ते प्रवर्धित करून मिळतं. निगेटिव्ह दिलं तरी निगेटिव्ह व्होल्टेज मिळतं, म्हणजे इन फेजमध्ये आपल्याला आउटपुट मिळतं. म्हणजे तो इनपुट सिग्नलचं इन्व्हर्ट करत नाही, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, नॉन इन्व्हर्टिंग टोक म्हटलेलं आहे. म्हणजे आपण इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग आणि या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचं आउटपुट टोक आणि ह्या कार्य करण्यासाठी लागणारे त्याला अधिक व्होल्ट आणि वजा व्होल्ट, ते दोन सोर्स त्याला लागतात. हे झालं ऑपरेशन ॲम्प्लिफायरचे सांकेतिक चिन्ह झाले आणि त्याचे इनपुट आउटपुट टर्मिनल्स झाले. या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचे ब्लॉक डायग्राम पाहूया आपण. तर त्यात 4 ब्लॉक आहेत. इनपुट स्टेज आहे, इंटरमिडिएट स्टेज आहे, लेवल शिफ्टिंग सर्किट आहे आणि आउटपुट स्टेज आहे. या 4 स्टेजमध्ये इनपुट स्टेजमध्ये काय आहेत, ड्युएल ॲम्प्लिफायर आहेत, 2 ॲम्प्लिफायर आहेत. एक 2 इनपुट देण्यासाठी 2 ॲम्प्लिफायर आहेत आणि ह्या दोन्ही ॲम्प्लिफायरची गेन ही अगणित आहे आणि त्याची बँडविड्थ ही सुद्धा अगणित आहे. म्हणजे हाय बँडविड्थ आहे आणि हाय इनपुट इम्पिडन्स आहे दोन्ही ॲम्प्लिफायरचा. या दोन्ही ॲम्प्लिफायरने 2 वेगवेगळे सिग्नल दिले जातात त्यांना आणि त्यांचं वेगवेगळं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं, प्रवर्धन केलं जातं. ते प्रवर्धित केलेले एका ॲम्प्लिफायरने प्रवर्धित केलेले, दुसऱ्या ॲम्प्लिफायरने प्रवर्धित केलेले सिग्नल वेगवेगळे हे डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला इनपुट म्हणून दिले जातात. यामध्ये इंटरमिडिएट स्टेजमध्ये डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे आणि हा डिफरन्शियल ॲम्प्लिफायर काय करतो, 2 वेगवेगळे जे इनपुट आलेले आहेत त्यांचं फरकाचं प्रवर्धन करून आउटपुटला देतो. या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये इंटरनल कॉम्पन्सेशन कॅपॅसिटर आहे. या इंटरनल कॉम्पन्सेशन कॅपॅसिटरवर या ओपॅम्पचा स्लेव्ह रेट अवलंबून असतो. म्हणजे या कॅपॅसिटरचा चार्जिंग करंटवर या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा स्लेव्ह रेट अवलंबून आहे. म्हणजे प्रतिसादाकार ऑपरेशन ॲम्प्लिफायरची प्रतिसादाची क्षमता यामध्ये असलेल्या इंटरनल कॉम्पन्सेशन कॅपॅसिटरवर अवलंबून असते.
डिफरन्शियल ॲम्प्लिफायरकडून दोन्ही इनपुट सिग्नलचं प्रवर्धन करून आपल्याला आउटपुटला मिळतं ते प्रवर्धित सिग्नल लेवल शिफ्टिंग सर्किटला दिले जातात. आता हे लेवल शिफ्टिंग सर्किटचं काम काय आहे तर इमिटर फॉलोअर सर्किट याच्यामध्ये वापरलेलं असतं. या इमिटर फॉलोअर सर्किटनं काय केलं जातं तर हे दोन इनपुट स्टेज आणि इंटरमिडिएट स्टेज ह्या दोन्ही डायरेक्ट कपल केलेले असल्यामुळं सिग्नलची लेवल शिफ्ट होते. म्हणजे ते झिरो ग्राउंड लेवलच्या वर जातात आणि जे झिरो हा सिग्नल ग्राउंड लेवलच्या रिस्पेक्टिव्हला आणण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड लेवलला आणण्यासाठी आपण काय करणार आहोत इमिटर फॉलोअर सर्किट वापरणार आहोत आणि इमिटर फॉलोअर सर्किट लेवल शिफ्टिंग सर्किट आपण वापरतो. त्यासाठी आपण त्याला काय म्हटलेलं आहे लेवल शिफ्टिंग. लेवल सिग्नलची लेवल शिफ्ट करणार म्हणजे सिग्नल क्लिप होऊ नयेत म्हणून आपण लेवल शिफ्टिंग सर्किटचा वापर करणार आहोत. हे लेवल शिफ्टिंग सर्किट म्हणजे नॉईज रिडक्शन केल्यानंतर आपण आउटपुट जे मिळणार आहे ते आउटपुट स्टेजला जाणार आहे आणि आउटपुट स्टेजमध्ये आपण काय करणार आहोत या मिळालेल्या सिग्नलचे प्रवर्धन करणार आहोत. कारण की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गेन ही अगणित असते आणि गेन अगणित ठेवण्यासाठी त्याचं ॲम्प्लिफिकेशन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी याचं पुशपुल ॲम्प्लिफायरचा वापर केलेला आहे. या पुशपुल ॲम्प्लिफायरचं वैशिष्ट्य काय आहे तर आउटपुट इम्पिडन्स हा त्याचा कमीत कमी आहे 0 ओम आहे आदर्श ऑप एम्पमध्ये आणि याचं मॅक्झिमम आउटपुट आणि मॅक्झिमम करंट म्हणजे मॅक्झिमम आउटपुट म्हणजे सप्लाय व्होल्टेज एवढं आउटपुट आणि करंट मिळण्यासाठी पुशपुल ॲम्प्लिफायरचा वापर केलेला आहे. आणि आपल्याला आउटपुटला इनपुट व्होल्टेजचं फरकाचं प्रवर्धन करून आपल्याला आउटपुटला मिळते. म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय मिळतं आपल्याला दोन दिलेले जे इनपुट सिग्नल आहेत त्यांच्या मधला फरकाचं प्रवर्धन करून आपल्याला आउटपुटला मिळतं. हे झालं आपल्या ऑपरेशन ॲम्प्लिफायरच्या ह्या ब्लॉक डायग्रामची रचना आणि त्याचं कार्य पाहिलं आपण. म्हणजे आज आपण सांकेतिक चिन्ह पाहिलं, टर्मिनलची आपण ओळख करून घेतली, याला ऑपरेशन ॲम्प्लिफायर का म्हणतात ते पाहिलं आणि आता आपण ते ब्लॉक डायग्रामचं कार्य पाहिलं. आता आपण याची इक्विव्हॅलंट डायग्राम पाहूया. ऑपरेशन ॲम्प्लिफायरची इक्विव्हॅलंट डायग्राम पाहूया. इक्विव्हॅलंट डायग्राममध्ये काय दिसतंय तर याच्यामध्ये दोन टोकांमधला रेजिस्टन्स RN दाखवलेला आहे. आउटपुट टोकामधला आउटपुट रेजिस्टन्स इम्पिडन्स म्हणजेच RO म्हटलेलं आहे त्याला आणि हा ॲम्प्लिफायर आहे आणि याला कार्य करण्यासाठी लागणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय आहेत. यामध्ये निगेटिव्ह हे इन्व्हर्टिंग टोक दर्शवत आहे, पॉझिटिव्ह हे नॉन इन्व्हर्टिंग टोक दर्शवत आहे आणि ह्याच्यामधला दोन टोकांमधला फरक हा या ॲम्प्लिफायरला दिले जाणार आहे. दोन इनपुटमधला फरक या ॲम्प्लिफायरला दिले जाणार आहे. त्याचं प्रवर्धन आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. म्हणजे या ऑपरेशन ॲम्प्लिफायरची इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम आहे. संतुलित सर्किट डायग्राम, समतुल्य सर्किट डायग्राम, मराठीमध्ये त्याला काय म्हटलं समतुल्य सर्किट डायग्राम. इंग्रजीपेक्षा मराठी शब्द अवघड आहेत कारण की आपण ते व्यवहारामध्ये वापरत नाही. इंग्रजी शब्द आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरतो आणि तुम्हाला कंपनीमध्ये काम करताना किंवा व्यवहारात काम करताना तुम्हाला इंग्रजी शब्द वापरावे लागणार म्हणून मी इंग्रजी आणि मराठी दोन्ही या ठिकाणी दिलेलं आहे. RN म्हणजे या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट रेजिस्टन्स इम्पिडन्स त्याला काय म्हटलेलं आहे RN. आउटपुट इम्पिडन्सला काय म्हटलेलं आहे RO म्हटलेलं आहे आणि आउटपुट व्होल्टेज VO न दर्शवलेलं आहे. या ॲम्प्लिफायरची गेन ही A यानं दर्शवलं आहे. नंतर इनपुट व्होल्टेजमधील फरक VIN-D यानं दर्शवलेलं आहे. हे झालं आपलं इक्विव्हॅलंट सर्किट झालं ऑपरेशन ॲम्प्लिफायरचं. आता या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहूया. ऑपरेशन ॲम्प्लिफायरचे वैशिष्ट्य काय आहेत तर त्याचा इनपुट इम्पिडन्स काय असतो अगणित असतो. म्हणजे इनपुट टोकांमधला विरोध काय असतो अगणित असतो. आउटपुट टोकांमधला रेजिस्टन्स काय असतो 0 ओम असतो आणि ओपन लूप गेन या ॲम्प्लिफायरची ओपन लूप गेन काय आहे अगणित आहे. नंतर बँडविड्थ त्याची काय आहे त्याची बँडविड्थ आहे अगणित आहे. म्हणजे 0 हर्ट्ज ते अगणित हर्ट्जपर्यंत आपल्याला इनपुट फ्रिक्वेन्सी आपल्याला त्याला देता येते आणि त्याचं तो व्यवस्थित प्रवर्धन करतो म्हणून त्याची बँडविड्थ काय आहे अगणित आहे. इनपुट ऑफसेट व्होल्टेज हे 0 आहे. इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय आहे तर या दोन टोकांमध्ये जर का आपण व्होल्टेज दिलं समान व्होल्टेज दिलं तर आउटपुटला आपल्याला व्होल्टेज काय मिळतं 0 व्होल्टेज मिळतं. त्यावेळेस त्या दोन टोकांमध्ये असणारं इनपुट जे व्होल्टेज आहे ते काय आहे 0 आहे असं मानलेलं आहे आदर्श ऑप एम्पमध्ये.
नंतर इनपुट बायस करंट काय असतो? 0 असतो. इनपुट ऑफसेट करंट 0 असतो. त्या ऑपॅम्पचा स्लेव्ह रेट म्हणजे या ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा प्रतिसादाचा क्षमता ही अगणित आहे. ऑपरेशन ॲम्प्लिफायरची प्रतिसादाची क्षमता काय आहे? अगणित आहे. आणि कॉमन मोड रिजेक्शन रेशो म्हणजे 2 इनपुट सिग्नलमधील फरक ओळखण्याची क्षमता याची सुद्धा काय आहे? अगणित आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? कॉमन मोड रिजेक्शन रेशो CMRR. आता आपण याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण एक एक पाहत जाऊ. इनपुट इम्पिडन्स म्हणजे त्याचा ऑपरेशन ॲम्प्लिफायरचा इनपुट विरोध काय आहे? अगणित आहे. परंतु तो जनरली जास्त असतो. प्रत्यक्षामध्ये तो 2 मेगा ओहमच्या आसपास असतो. आउटपुट इम्पिडन्स 0 ओहम आहे आदर्श ऑपॅम्पचा असं मानलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात तो 75 ओहमच्या आसपास त्याचा आउटपुट इम्पिडन्स असतो. नंतर बँडविड्थ ऑपरेशन ॲम्प्लिफायरला इनपुट आपण फ्रिक्वेन्सी देतो तर ते 0 ते अगणित हर्ट्झपर्यंत कोणतीही फ्रिक्वेन्सी दिली तरी तो त्याचं फेथफुल ॲम्प्लिफिकेशन करतो. म्हणून त्याची बँडविड्थ काय आहे? अगणित आहे. इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे आदर्श ऑपॅम्पमध्ये 2 इनपुट समान असताना दोन्ही इनपुटमधला फरक 0 असताना आउटपुट व्होल्टेज 0 मिळते. त्यावेळेस इनपुट ऑफसेट व्होल्टेज हे 0 असते असं मानलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये इनपुट ऑफसेट व्होल्टेज हे काही मिलीव्होल्ट असते. त्यामुळे आउटपुटला दोन्ही इनपुटच्या फरकाचा आपल्याला थोडंफार व्होल्टेज मिळते. मिलीव्होल्टमध्ये आपल्याला आउटपुट मिळते. हे झालं इनपुट ऑफसेट व्होल्टेज झालं. आता आपण ओपन लूप गेन पाहूया. आता ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची ओपन लूप गेन म्हणजे काय? ओपन लूप गेन म्हणजे पहिल्यांदा गेन म्हणजे काय ते आपण पाहूया. गेन हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं किंवा कुठल्याही ॲम्प्लिफायरचं कार्य दर्शवतं म्हणजे क्षमता दर्शवतं. म्हणजे आउटपुट व्होल्टेज भागिले इनपुट व्होल्टेज म्हणजे त्या ॲम्प्लिफायरची गेन आली. म्हणजे मिळणारा आउटपुट व्होल्टेज भागिले इनपुट व्होल्टेज म्हणजे त्या ॲम्प्लिफायरची गेन आहे. गेन काय दर्शवते? त्या ॲम्प्लिफायरची कार्य करण्याची क्षमता दर्शवते. मग ही गेन ऑपरेशन ॲम्प्लिफायरची गेन पण ती कोणती? ओपन लूप गेन ही काय असते? अगणित असते असं म्हटलेलं आहे आदर्श ऑपॅम्पचं. मग ओपन लूप गेन म्हणजे काय? तर या ॲम्प्लिफायरला इनपुट आणि आउटपुटमध्ये कोणताही संपर्क नाही म्हणजेच अगणित रेजिस्टन्स आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की आउटपुट व्होल्टेजचा काही भाग आपण इनपुटला दिलेला नाही आहे. म्हणजेच आपण त्याला फीडबॅक दिलेलं नाही आहे. फीडबॅक दिलेलं नसताना ऑपरेशन ॲम्प्लिफायर ओपन लूपमध्ये कार्य करतो. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? ओपन लूप गेन. म्हणजे फीडबॅक दिलेलं नसताना जी मिळणारी गेन आहे ती ऑपरेशन ॲम्प्लिफायरची अगणित आहे. जर का अगणित आहे तर ती कशी अगणित आहे? त्याची गेन किती आहे? तर 10चा ओपन लूप गेन त्याची 10चा 5वा घात ते 10चा 6वा घात ओपन लूप गेन आहे. जर का 10चा 5वा घात आणि 10चा 6वा घात आहे त्याचा अर्थ काय आहे? अगणित आहे एवढी. तर काय तर आपण समजा या ऑपरेशन ॲम्प्लिफायरला इनपुट व्होल्टेज 1 मिलीव्होल्ट दिलं म्हणजेच 1 गुणिले 10चा वजा 3रा घात दिलं तर आउटपुट व्होल्टेज काय मिळते आपल्याला? गेनचं सूत्र येतं आहे. आउटपुट व्होल्टेज बरोबर काय? इनपुट व्होल्टेज गुणिले गेन. मग आउटपुट व्होल्टेज बरोबर गेन गुणिले इनपुट व्होल्टेज. मग व्हीन गुणिले 10चा 5वा घात ही गेन आहे. गेन किती आहे? 10चा 5वा घात किंवा 10चा 6वा घात. आपण 10चा 5वा घात घेऊ गेन. तर काय होईल? 1 गुणिले 10चा वजा 3रा घात. आपण मिलीव्होल्ट आहे. मिलीव्होल्टचं कशामध्ये रूपांतर केलं? आपण व्होल्टमध्ये केलं. 1 गुणिले 10चा वजा 3रा घात गुणिले 10चा 5वा घात. तर आपल्याला किती मिळेल? 100 व्होल्ट मिळेल. म्हणजे 1 मिलीव्होल्ट जर का आपण त्याला व्होल्टेज दिलं तर आउटपुटला आपल्याला किती मिळतं आहे? 100 व्होल्ट मिळतं आहे. म्हणजेच एवढं जर का व्होल्टेज आउटपुटला मिळतं तर अगणित. आता अगणित तरीसुद्धा अगणित आहे का? नाही आहे. मग याला अगणित का म्हटलेलं आहे? तर 100 व्होल्ट या ॲम्प्लिफायरची क्षमता नाही आहे. कारण की या ॲम्प्लिफायरची क्षमता आपलं किती आहे? 12 व्होल्ट किंवा 16 व्होल्ट आपल्याला कार्य करण्यासाठी आपण त्याला सप्लाय देतो. मग 16 व्होल्ट देतं तर आपल्या आउटपुटला 100 व्होल्ट मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. म्हणजेच ते व्होल्ट काय होणार आहे? सप्लाय व्होल्टेज एवढं मिळणार आहे. म्हणजे आपण थोडं जरी 1 जरी मिली व्होल्ट दिलं तरी आउटपुट व्होल्टेज हे सप्लाय व्होल्टेज एवढं मिळणार आहे. म्हणजेच तो सप्लाय व्होल्टेज एवढं आउटपुट देणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? व्ही सॅच्युरेशन म्हटलं आहे. पॉझिटिव्ह सॅच्युरेशन किंवा निगेटिव्ह सॅच्युरेशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे थोडं जरी आपण इनपुट व्होल्टेज दिलं तरी आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे सप्लाय व्होल्टेज एवढं मिळणार आहे. म्हणजेच या ॲम्प्लिफायरची गेन ही आपल्याला काय मिळणार आहे? अगणित मिळणार आहे. जर का अगणित गेन असेल तर आपण जर का इनपुट सिग्नल दिले आणि त्याचा जर का आपल्याला प्रवर्धन करायचं असेल तर प्रवर्धन करता येईल का? नाही करता येणार. कारण की थोडं जरी आपण व्होल्टेज दिलं, इनपुट सिग्नल दिला तर ते आउटपुट व्होल्टेज काय मिळणार आहे? सप्लाय व्होल्टेज एवढं मिळणार आहे. पॉझिटिव्ह मिळेल किंवा निगेटिव्ह मिळेल. त्याला आपण काय म्हटलं? सॅच्युरेशन व्होल्टेज.
सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजे सप्लाय व्होल्टेज एवढं जे व्होल्टेज मिळतं त्याला काय म्हणतात, सॅच्युरेशन व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज सप्लाय व्होल्टेज एवढं मिळाले की त्याला काय म्हणतात, सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणतात. ते सॅच्युरेशन व्होल्टेज एवढं मिळणार आहे. मग गेन जर का सप्लाय व्होल्टेज एवढं जर का मिळत असेल तर आपण त्याचं प्रवर्धन करू शकणार नाही. मग ॲम्प्लिफायरचं प्रवर्धन करण्यासाठी ऑप एम्प हा नेहमी क्लोज लूप मोडमध्ये वापरतात. ॲम्प्लिफायर म्हणून वापरायचा असेल तो कशामध्ये वापरतात, क्लोज लूप मोडमध्ये वापरतात. ओपन लूप गेन त्याची अगणित आहे आणि क्लोज लूप मोडमध्ये त्याची गेन आपल्याला कमी करता येते. म्हणजे ह्याच्या फीडबॅकमध्ये आपण काय जोडतो, रेजिस्टन्स जोडतो आणि फीडबॅकमध्ये रेजिस्टन्स जोडल्यामुळं त्याची गेन आपल्याला नियंत्रित करता येते. निगेटिव्ह फीडबॅकचा वापर करून आपण काय करतो, या ऑप एम्पची गेन नियंत्रित करतो आणि दिलेल्या इनपुट सिग्नलचं फेथफुल ॲम्प्लिफिकेशन आपल्याला मिळतं. म्हणजे सप्लाय व्होल्टेजपेक्षा आउटपुट कमी मिळतं आणि नियंत्रण ठेवता येतं आउटपुटवर. आणि सप्लाय व्होल्टेजपेक्षा आपल्याला आउटपुट कमी मिळतं आणि दिलेल्या इनपुट सिग्नलचं फेथफुल ॲम्प्लिफिकेशन आपल्याला आउटपुटला मिळतं. पण ते केव्हा, जेव्हा आपण क्लोज लूप मोडमध्ये वापरतो तेव्हा. परंतु ओपन लूपमध्ये या ॲम्प्लिफायरची गेन ही अगणित आहे. अगणित असल्यामुळं अगणित व्होल्टेज जरी मिळत नसलं तरी ते सप्लाय व्होल्टेज एवढं मिळतं व्होल्टेज, म्हणजेच पी सॅच्युरेशन एवढं आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं. ही झाली आपली ओपन लूप गेन. त्यानंतर स्लेव्ह रेट. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा स्लेव्ह रेट हा अगणित व्होल्टेज पर मायक्रोसेकंद. म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट व्होल्टेजला आणि आउटपुट व्होल्टेज मिळण्याचा प्रतिसादाची क्षमता ही अगणित आहे. त्या क्षणाला आपल्याला आउटपुट मिळतं हे ऑप एम्प मानतो आपण, आदर्श ऑप एम्पमध्ये मानतो. परंतु प्रत्यक्षात मध्ये त्याची स्लेव्ह रेट हा 0.5 व्होल्ट मायक्रोसेकंद किंवा 1000 व्होल्ट पर मायक्रोसेकंद एवढे आहेत. याचा पण अभ्यास पुढच्या लेक्चरमध्ये करणार. तसंच कॉमन मोड रिजेक्शन रेशो हा अगणित असतो. कॉमन मोड रिजेक्शन रेशो म्हणजे काय, तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इनपुटमधील फरकाचं प्रवर्धन करण्याची क्षमता, त्याला काय म्हटलेलं आहे, कॉमन मोड रिजेक्शन रेशो. समान सिग्नल वगळून फरक प्रवर्धित करण्याची क्षमता म्हणजेच कॉमन मोड रिजेक्शन रेशो. तो कशामध्ये मोजतात, तर डीबीमध्ये मोजतात. आणि तो कोणत्या सूत्राने काढतात, तर डिफरन्शियल गेन, ॲम्प्लिफायर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची डिफरन्शियल गेन आणि कॉमन मोड गेन यांचा रेशो म्हणजेच काय, कॉमन मोड रिजेक्शन रेशो. या दोन कॅरेक्टरिस्टिक्सचा आपण अभ्यास पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.